महायुतीमध्ये 11 जागांवरून तिढा कायम. वर्सोवा, अंधेरी पूर्व, वरळी, वसई, मीरा भाईंदरच्या जागेवरून वाद. मानखुर्दमधून नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध. दिल्लीनंतर महायुतीच्या नेत्यांची जागांचा तिढा सोडवण्यासंदर्भात आज मुंबईत बैठक होण्याची शक्यता. वर्षावर शिंदे, फडणवीस, अजित पवार चर्चा करणार असल्याची माहिती. आता आमचा फॉर्म्युला 90-90-90 असा झालाय. 18 जागा मित्रपक्षाला ठेवल्यात. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माहिती. आज पुन्हा काही जागांवर चर्चा झाली आहे. संध्याकाळी हायकमांड सोबत पुन्हा बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय होईल. दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर नाना पटोले यांची माहिती. काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाला पत्र लिहून व्यक्त केली नाराजी. मवियातला जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाही एबी फॉर्म कसे वाटले? पत्रातून उद्धव ठाकरेंना सवाल. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. तिढा असलेल्या जागांसंदर्भात संजय राऊतांची पवारांसोबत चर्चा. महाविकास आघाडीत 5 ते 7 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता. ज्या जागांवर एकमत झालं नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार. काँग्रेस वर्तुळातनं माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीतील 3 ते 4 उमेदवारांच्या नावात बदल होणार. मवियात काही जागांवर तिढा असताना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे बदल होणार. 85चा फॉर्म्युला असला तरी काही जागांची अदलाबदल होईल. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल. वडेट्टीवारांची माझाला माहिती. भाजपसोबतची युती तोडून चूक केली असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल. रामटेकच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या रस्सीखेचवरून महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा टोला. काँग्रेस नेते सुनील केदार आणि राजेंद्र मुळक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या भेटीला. रामटेकची जागा काँग्रेसला द्यावी यासाठी उद्धव ठाकरेंची भेट. ठाकरे गटाने पहिल्या यादीत रामटेकमधून विशाल बरबटे यांना दिली आहे उमेदवारी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता. खडकवासल्यामधून सचिन दोडके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर माढा, मोहोळ, माण, कारंजाचेही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. मवियाचे आतापर्यंत 158 तर महायुतीचे 189 उमेदवार जाहीर. नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. म्हणूनच परदेशात जाऊन आरक्षण विरोधी भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींचं ते समर्थन करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर टीका. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणी संजय राऊतांना जामीन मंजूर. शिक्षेला राऊत यांनी माझगाव न्यायालयात दिलं होतं आव्हान. पुढची सुनावणी 31 जानेवारी 2025ला. मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढणार. एक्स पोस्टवर दिली माहिती. वरळीमध्ये आता मिलिंद देवरा, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये तिरंगी लढत. महाविकास आघाडीतला भायखळ्याचा तिढा सुटला. भायखळ्याची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे. मनोज जामसुदकरांना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात उमेदवारी. माहीमध्ये अमित ठाकरेंसमोर शिवसेनेच्या सदा सरवणकरांचं आव्हान. राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली पण एकनाथ शिंदेंनी माझ्या विरोधात उमेदवार दिला. एबीपी माझाच्या मुलाखतीत अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत. भाजपची दुसरी यादी कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता. त्याआधी मुंबईनंतर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या देवगिरी बंगल्याबाहेर इच्छुक उमेदवार, भाजप नेते आणि कार्यकर्ते यांची रीत. पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलून काटोलमधून कुणी निवडणूक लढवायची असा निर्णय घेऊ. 28 तारखेला अर्ज भरला जाईल. अनिल देशमुखांनी केलं स्पष्ट. अनिल देशमुखांनी काल सलील देशमुख निवडणूक लढवेल असं वक्तव्य केलेलं. अनिल देशमुखांचं पुस्तक येऊ द्या, मग त्यातील कच्चा चिठ्ठा समोर आणेन. असल्या डायऱ्यांनी काही होत नाही. कोर्टात काय म्हटलं ते खरं असतं. अनिल देशमुखांच्या पुस्तकाबाबत विचारता फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभेत ठाकरेंविरोधात आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. विधानसभेत मवियाला आम्ही चारी मुंड्या चीत करू. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह मवियावर हल्लाबोल. विरोधक फार खोटारडे आहेत. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत काय कळणार? लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. हर्षवर्धन पाटील यांनी 300 कोटी आणले, काय केलं? गोडगोड बोलून आमच्याकडून मंजूर करून घेतलं आणि वेळ आली की गेले निघून. त्यांना विधान परिषदेवर घेणार होतो पण आता दल बदलूंवर विश्वास कोण ठेवणार? अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांवर टीका. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज केला दाखल. अर्ज भरण्याआधी फडणवीसांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. फडणवीसांच्या रॅलीत गडकरींसह बावनकुळेही सहभागी. 6व्यांदा संधी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डांचे मानले आभार. महायुती सरकारला जनतेचा आशीर्वाद मिळेल असा व्यक्त केला विश्वास. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवडीमधून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी केली पूजा. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले, पुढेही करणार. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदगावकरांची प्रतिक्रिया. मयुरेश वांझळे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट देऊन घेतला एबी फॉर्म. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मयुरेश वांझळे यांचे औक्षण करून दिला आशीर्वाद. मयुरेश वांझळे खडकवासला विधानसभेतनं निवडणूक लढवणार. ठाण्यात सेनाविरुद्ध सेना लढाई होणार. ओवळा माजिवडा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांनी अर्ज भरला. प्रताप सरनाईकांविरोधात निवडणूक लढणार. निवडणुकीमध्ये कोणतंही आव्हान नाही, महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळत नाहीये. राहुल नार्वेकरांची मवियावर टीका. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज. रोहित पवारांविरोधात कर्जत जामखेडमधून राम शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. जनता भूमिपुत्राच्या पाठीशी, माझाच विजय होणार. राम शिंदेंना विजयाचा विश्वास. जोरगेवार 10 पक्ष फिरले, आता 11व्या पक्षात यायचं तर तो त्यांचा प्रश्न. भाजप नेते मुनगंटीवार यांची किशोर जोरगेवार यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर टीका. महाविकास आघाडी आणि महायुतीमधला पाडापाडीचा तिसऱ्या आघाडीला फायदा होणार. परिवर्तन महाशक्ती म्हणजेच तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांना विश्वास. मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री हवाय. तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडूंचं वक्तव्य. माजलगाव महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिवसेनेकडून आव्हान. प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला तर गाड्या फोडण्याचा इशारा. शहर प्रमुख धनंजय सोळंकेंचा प्रकाश सोळंकेंना इशारा. शिवसेनेने विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप नाराज. भाजप पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनामुळे शिवसेना आक्रमक. शिवसेना नेत्यांबाबत चुकीचं वक्तव्य केल्यास भाजपला जागा दाखवू, शिवसेनेचा इशारा. नाशिक मध्यवरून मवियात वादाची ठिणगी. तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढत किंवा सांगली पॅटर्न राबवणार. काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांची अडचण वाढली. माथेरानमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नितीन सावंत यांच्या विजयाची पदाधिकाऱ्यांना खात्री नसल्यानं दिले राजीनामे. अपक्ष लढणाऱ्या सुधाकर घारेंना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा. धाराशिवच्या परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. शरद पवार पक्षाच्या राहुल मोटेंनी भरला उमेदवारी अर्ज. मात्र मवियाकडून ठाकरेंच्या रणजित पाटील यांना उमेदवारी. चिमूरमधून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते धनराज मुंगले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार. काँग्रेसकडनं सतीश वारजूरकर यांना उमेदवारी. मुंगलेंनी बंडखोरी केल्यास काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता. पुण्यामध्ये नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त. सातारा रस्त्यावर तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये आढळले दागिने. पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. 1.25 लाखांचं विक्रमी मताधिक्य मिळवून जिंकण्याची संधी द्या. उदय सामंतांचं मतदारांना आवाहन. सामंतांसमोर मवियाच्या बाळमानेंचं आव्हान. इगतपुरीतून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकरांनी भरला उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीकडनं इगतपुरीसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही. सिंदखेड राजा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. राजेंद्र शिंगणेंना विश्वास. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं दाखल केला उमेदवारी अर्ज. पाचोऱ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किशोर पाटील यांच्या विरोधात चुलत बहिणीचा अर्ज. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वैशाली सूर्यवंशींनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज. कोपरगाव विधानसभेचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळेंनी शक्ती प्रदर्शन करत केला अर्ज दाखल. यावेळी अभिनेते सयाजी शिंदेही होते उपस्थित. नालासोपारा विधानसभेत भाजप उमेदवार राजन नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी विनोद तावडे, हेमंत सावरा उपस्थित. अचलपूर मतदारसंघात भाजपकडनं प्रवीण तायडे यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज. यावेळी अनिल बोंडे, नवनीत राणा उपस्थित. तायडे यांचा बच्चू कडून विरोधात सामना. बीडच्या केज मतदारसंघातले नेते रमेश तात्या गालफाडे यांचा मनसेत प्रवेश. एबी फॉर्म देऊन राज ठाकरेंनी गालफाडे यांना जाहीर केली उमेदवारी. भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार गेवराईतनं अपक्ष लढणार. पवारांचा भाजप सोडण्याचा निर्णय. गेवराईत महाविकास आघाडीकडनं बदामराव पंडित तर महायुतीकडनं विजयसिंह पंडित या काका पुतण्यांमध्ये लढत होणार. अकोला पूर्वचे भाजप उमेदवार रणधीर सावरकरांनी भरला उमेदवारी अर्ज. रॅली काढत शक्ती प्रदर्शन. अकोला पूर्व मतदारसंघातनं रणधीर सावरकर यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी. निलेश सांबरेंच्या जिजाऊ संघटनेचे उमेदवार भिवंडीतनं रिंगणात. भिवंडी ग्रामीणमधून मनीषा ठाकरे तर भिवंडी पश्चिममधून विशाल ठाकरेंनी निलेश सांबरेंच्या उपस्थितीत भरला अर्ज. देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन बकानेंचा उमेदवारी अर्ज. यावेळी बकाने यांचं बैलगाडीवरून शक्ती प्रदर्शन.
देवळीमध्ये बकाने विरुद्ध काँग्रेसचे रणजित कांबळे निवडणूक रिंगणात. कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदेश पारकर यांना उमेदवारी. नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर लढत होणार. पारकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.